पाठीमागच्या तासात आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स त्याच्यामध्ये पहिली मेथड बघितली फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल पासून अल्किल हॅलाइड तयार करताना आपण पहिला रिएजंट बघितला हायड्रोजन हॅलाइड्स. त्याच्यामध्ये HCl HBr HI. त्याच्यानंतर दुसरा फॉस्फरस हॅलाइड्स. त्याच्यामध्ये दोन टाइप, एक फॉस्फरस ट्राहॅलाइड आणि एक फॉस्फरस पेंटाहॅलाइड. PCl3 PBr3 PI3 आणि पेंटाहॅलाइड मध्ये PCl3. आणि शेवटची त्याच्यामध्ये रिएक्शन पहिली होती ऍक्शन विथ थायोनिल क्लोराइड. या तीन टाइप मध्ये आपण अल्कोहोलचं रूपांतर कशात केलं? अल्किल हॅलाइड मध्ये. आता दुसरी मेथड आहे फ्रॉम हायड्रोकार्बन. त्याच्यामध्ये फर्स्ट फ्रॉम अल्केन बाय हॅलोजनेशन. आता हॅलोजनेशन ऑफ अल्केन. हॅलोजनेशन ऑफ अल्केन कुणाला म्हणायचं? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम अल्केन बाय हॅलोजन. त्याला आपण म्हणतो हॅलोजनेशन ऑफ अल्केन. हॅलोजनेशन ऑफ अल्केन ही सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर सबस्टिट्यूशन कोणाला म्हणतो आपण? रिएक्शन इन which atom or group of atom is replaced by another atom or group of atom. त्या पद्धतीनं अल्केन मधल्या हायड्रोजनच्या जागी हॅलोजन जातं. त्याला म्हणायचं हॅलोजनेशन ऑफ अल्केन. आता हॅलोजनेशन मध्ये कोणता हॅलोजन वापरतो? त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे क्लोरिनेशन. जर आपण हॅलोजन क्लोरीन वापरला, क्लोरिनेशन केल्यानंतर आपल्याला अल्किल क्लोराइड मिळतं. अल्किल क्लोराइड. आता क्लोरिनेशन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट और अल्ट्रावायलेट लाइट और एट हाई टेम्परेचर. फॉर एग्जांपल जनरल RH means alkane plus chlorination Cl2 in presence of sunlight किंवा ultraviolet light or high temperature. Then hydrogen atom from the alkane and chlorine combine together to form HCl and RCl. RCl means alkyl chloride. हॅलोजनेशन ऑफ अल्केन म्हणजे अल्केन मधला हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला आणि त्याच्या जागी कोण गेलं? क्लोरीन. फॉर एक्झाम्पल फर्स्ट इथेन C2H6 ethane plus chlorine in presence of sunlight or ultraviolet light. Hydrogen from ethane and one chlorine from Cl2, HCl and C2H5Cl, ethyl chloride. But the chlorinations are the chain reaction. This reaction is continue until replacement of all hydrogen atom from the alkane. म्हणजे जोपर्यंत अल्केन मधले हायड्रोजन संपत नाही तोपर्यंत ती रिएक्शन कंटिन्यू राहते.
टेट्राहॅलोजन या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं. जर आपल्याला रिएक्शन जर मोनो स्टेजला थांबवायची असेल तर अल्केन हा एक्सेस घ्यायचा, म्हणजे इट इज चेन रिएक्शन. चेन रिएक्शन. जर आपल्याला हीच रिएक्शन जर मोनो स्टेजला थांबवायची असेल तर इथेन काय करायचा, जास्त घ्यायचा, एक्सेस प्लस क्लोरीन कंडिशन C2H5Cl प्लस HCl इथाइल क्लोराइड. म्हणजे अल्केन एक्सेस घेतल्यानंतर ती रिएक्शन आपल्याला मोनो स्टेजला थांबवते. आता चेन रिएक्शन कशी असते, फॉर एक्झाम्पल जर आपण मिथेन घेतलं, मिथेनला जर आपण क्लोरीन बरोबर हीट केलं, सनलाइट किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट, याच्यामधला एक H आणि एक Cl, HCl बाहेर पडतं आणि या याच्या जागी Cl CH3Cl मिथाइल क्लोराइड. त्याच्यानंतर याची परत जर आपण क्लोरीन बरोबर रिएक्शन केली, अल्ट्राव्हायोलेट लाईट, परत यातला एक H आणि एक Cl HCl बाहेर पडतं आणि आपल्याला मिळतं CH2Cl2 मिथिलीन डायक्लोराइड. त्याच्यानंतर परत याची रिएक्शन जर आपण क्लोरीन बरोबर केली, अल्ट्राव्हायोलेट लाईट, परत यातनं एक HCl बाहेर पडतो आणि आपल्याला मिळतं क्लोरोफॉर्म CHCl3 क्लोरोफॉर्म. या क्लोरोफॉर्मची परत आपण क्लोरीन बरोबर रिएक्शन केली, परत त्यातला HCl बाहेर पडतं अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या सानिध्यात आणि आपल्याला मिळतं कार्बन टेट्राक्लोराइड CCl4. आणि या ठिकाणी ही रिएक्शन थांबते, कारण ऑल द रिप्लेसमेंट ऑफ ऑल हायड्रोजन एटम टेक प्लेस फ्रॉम द मिथेन. अशा ज्या रिएक्शन असतात त्यांना आपण म्हणतो चेन रिएक्शन. मग याच रिएक्शन जर आपल्याला मोनो स्टेजला थांबवायचे असतील त्यावेळेस काय करायचं, जो अल्केन आहे तो काय करायचा, एक्सेस घ्यायचा, त्या रिएक्शनला म्हणायचं क्लोरिनेशन. म्हणजे हॅलोजनेशन मध्ये पहिली रिएक्शन आहे क्लोरिनेशन. When alkane is treated with chlorine in presence of sunlight or ultraviolet light or at high temperature, it forms alkyl chloride. त्यावेळेस आपल्याला काय तयार होतं, अल्किल क्लोराइड. हे झालं क्लोरिनेशन. अशीच दुसरी रिएक्शन ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन केल्यानंतर आपल्याला मिळतं अल्किल ब्रोमाइड. ब्रोमिनेशन. सेकंड ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन केल्यानंतर आपल्याला मिळतं अल्किल ब्रोमाइड. आता ब्रोमिनेशन कोणाला म्हणायचं, जर आपण जनरल रिएक्शन बघितली, RH अल्केन प्लस ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायब्रोमाइड. अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायब्रोमाइडच्या सानिध्यात जर आपण ब्रोमिनेशन केलं तर त्याच्यातून HBr बाहेर पडतं, हायड्रोजन ब्रोमाइड, आणि आपल्याला मिळतं अल्किल ब्रोमाइड RBr, अल्किल ब्रोमाइड. याला म्हणायचं ब्रोमिनेशन. फॉर एक्झाम्पल जर आपण इथेन घेतलं, CH3 प्लस ब्रोमिनेशन अनहायड्रस AlBr3, यातला एक H आणि एक Br HBr, आणि आपल्याला मिळतं CH3 CH2Br म्हणजे इथाइल ब्रोमाइड. इथेनचं कन्वर्जन इथाइल ब्रोमाइड मध्ये. या रिएक्शनला म्हणायचं ब्रोमिनेशन. When alkane is heated
Iodination means formation of alkyl iodine. आयोडीनेशन केल्यानंतर काय तयार होतं? अल्किल आयोडाईड. आता जर आपण अल्केन मध्ये आयोडीनेशन केलं RH प्लस I2 H आणि I HI आणि RI आपल्याला काय मिळतं? अल्किल आयोडाईड. हे काय? अल्किल आयोडाईड. फॉर एक्झाम्पल जर आपण इथेन घेतलं C2H6 प्लस आयोडीन आपल्याला मिळतं इथाइल आयोडाईड प्लस HI. इथेन याचं रूपांतर इथाइल आयोडाईड. आता या रिएक्शन रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन. These reactions are reversible chemical reaction and formation of alkyl iodide require conversion of reversible chemical reaction into irreversible chemical reaction. आता आपल्याला रिव्हर्सिबल चं रूपांतर इररिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल रिएक्शन का? हा जो HI आहे हा काय? रिड्यूसिंग एजंट आहे. स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट. स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट आहे. त्यामुळे तो इथाइल आयोडाईड बरोबर कंबाईन होऊन परत आपल्याला काय मिळतं? इथेन आणि आयोडीन. मग आपल्याला रिव्हर्सिबल चं रूपांतर इररिव्हर्सिबल मध्ये करायचं आहे. मग काय करायचं? तर रिएक्टंट मध्ये काय करायचे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग ऍसिड टाकायचे. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऍसिड कोणते कोणते टाकायचे? एक आहे आयोडिक ऍसिड HiO3, एक आहे मर्क्युरी ऑक्साइड आणि एक आहे नायट्रिक ऍसिड. हे जर आपण ऑक्सिडायझिंग एजंट या रिएक्टंट मध्ये टाकलं तर रिव्हर्सिबल चं रूपांतर कशात होतं? इररिव्हर्सिबल मध्ये. बघा हीच रिएक्शन C2H6 प्लस I2 प्लस HiO3 आयोडिक ऍसिड. देन प्रोडक्ट सेम प्रोडक्ट C2H5I and water. म्हणजे आपण HI तयार होऊ दिला नाही. इकडे रिड्यूसिंग एजंट आहे, इकडे आपण काय केलं? ऑक्सिडायझिंग एजंट. आणि इथेनचं रूपांतर कशात आहे? इथाइल आयोडाईड. आता ही रिएक्शन जर आपल्याला बॅलन्स करता समजा आपल्याला 2 मिळालं आयोडीन 2 इकडे आयोडीन किती आहे? 3. जर समजा आपण याला 5 ने गुणलं कार्बन 10 झाले याला 5 ने गुणा 10 आयोडीन किती झाले? 5. हा 1 आहे याला 2 ने गुणा 2 2 4 आणि 5. ऑक्सिजन 3 ऑक्सिजन 3. हायड्रोजन साई 35 आणि 1 31. 5 * 5 25 बेत्रिक 6 21. म्हणजेच इथेनचं रूपांतर इथाइल आयोडाईड. फक्त आपण काय केलं? रिव्हर्सिबलचं रूपांतर कशात केलं? इररिव्हर्सिबल मध्ये. दुसरे बाय एडिशन ऑफ मर्क्युरी ऑक्साइड. जर आपण दुसरा ऑक्सिडायझिंग एजंट वापरला मर्क्युरी ऑक्साइड C2H6 इथेन प्लस आयोडीन प्लस मर्क्युरी ऑक्साइड. प्रोडक्ट तोच इथाइल आयोडाईड प्लस H2O प्लस HgI2. इथेन इथाइल आयोडाईड इथाइल आयोडाईड. रिव्हर्स
म्हणजे काय झालं इथेनचं रूपांतर इथाइल आयोडाइड, इथेनचं रूपांतर इथाइल आयोडाइड आणि थर्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे नायट्रिक ऍसिड C2H6 plus I2 plus HNO3 नायट्रिक ऍसिड त्याचं कन्वर्जन C2H5I plus अमोनिया plus water रिएक्शन बॅलन्स करताना याला 8 न बॅटरी 16 आयोडीन झाले 8 याला 4 न गुणा ऑक्सिजन 3 आहे याला 3 न गुणा नायट्रोजन 1 नायट्रोजन 1 H बघा 60 48 49 5 गुणिले 8 40 40 आणि 3 43 आणि 6 49 म्हणजेच काय झालं इथेनचं रूपांतर इथाइल आयोडाइड इथेनचं रूपांतर इथाइल आयोडाइड रिएक्टंट तोच आहे प्रोडक्ट तोच आहे फक्त आपण काय केलं reversible chemical reaction is converted into irreversible chemical reaction by adding a strong oxidizing agent in the reactant that is ethane is converted into ethyl iodide या रिएक्शन ला म्हणायचं आयोडीनेशन and last fluorination fluorination alkyl fluoride परंतु alkyl fluorides are highly reactive in nature which is a poisonous and since these are not synthesized in our laboratory alkyl fluoride हे जास्त क्रियाशील आहे ते विषारी त्यामुळे आपण ते प्रयोगशाळेत तयार करत नाही म्हणून आयोडिनेशन आणि ही रिएक्शन आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन सर्व रिएक्शन मध्ये बघा रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन एटम फ्रॉम द अल्केन बाय हॅलोजन एटम इज कॉल्ड हॅलोजिनेशन ऑफ अल्केन आणि ही दुसरी मेथड आहे फ्रॉम हायड्रोकार्बन मध्ये पहिलं अल्केन बाय हॅलोजिनेशन आता दुसरी मेथड आहे याच्यामध्ये फ्रॉम अल्कीन सेकंड फ्रॉम अल्कीन बाय हायड्रो हॅलोजिनेशन हायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे काय तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन म्हणजे आपल्याला इथं HX ची ऍडिशन करायची HCl HBr आणि HI हायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे HCl HBr आणि HI यांची ऍडिशन आपल्याला कशात करायची आहे अल्कीन मध्ये आता अल्कीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड दोन प्रकारचे अल्कीन असतात एक आहे सिमेट्रिकल अल्कीन सिमेट्रिकल अल्कीन कोणाला म्हणायचं जर आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरनं जर व्हर्टिकल सेक्शन घेतला जर दोन्ही बाजूला जर इक्वल पार्ट तयार होत असतील तर त्या अल्कीनला काय म्हणायचं सिमेट्रिकल अल्कीन CH2 डबल बॉन्ड CH2 हा सिमेट्रिकल अल्कीन आहे आपण जर व्हर्टिकल सेक्शन घेतला एक कार्बन लेफ्टला एक कार्बन राईटला दोन कार्बन हायड्रोजन लेफ्टला दोन हायड्रोजन राईटला याला म्हणायचं सिमेट्रिकल अल्कीन दुसरं एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 याचा सिमेट्रिकल अल्कीन डबल बॉन्ड वरनं व्हर्टिकल सेक्शन घेतला दोन कार्बन चार हायड्रोजन लेफ्टला दोन कार्बन चार हायड्रोजन राईटला अशा अल्कीनला म्हणायचं सिमेट्रिकल अल्कीन द अल्कीन इन व्हिच फॉर्मेशन ऑफ equal part on both sides
सिमेट्रिकल अल्कीन. इथिन, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजन आणि हॅलोजनचे एडिशन. समजा HCl, हा HCl जो आहे तो पोलर मॉलिक्यूल आहे. हायड्रोजनवर चार्ज प्लस, क्लोरीनवर चार्ज मायनस. सिमेट्रिकल अल्कीन मध्ये पॉझिटिव्ह पार्ट और निगेटिव्ह पार्ट कोणत्याही डबल बॉन्ड कार्बनवर पाठवा, प्रोडक्ट आपल्याला सेम मिळतो. समजा हा H इथं पाठवला आणि हा Cl इथं पाठवला, आपल्याला मिळतं CH3 CH2 Cl म्हणजे इथाइल क्लोराइड. एडिशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन, हायड्रोहॅलोजनेशन. इथं समजा आपण HBr ऍड केलं, प्लस मायनस. समजा H या डबल बॉन्डवर पाठवला आणि Br या डबल बॉन्डवर पाठवला, CH3 CH2 CH Br CH3 किंवा Br तुम्ही इथं पाठवा, H इथं पाठवा, प्रोडक्ट हा सेम असतो. 2 ब्रोमो ब्युटेन, 2 ब्रोमो ब्युटेन किंवा कॉमन नाव सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड. म्हणजे सिमेट्रिकल अल्कीन मध्ये कोणता ग्रुप कुठेही पाठवा, प्रोडक्ट हा सेम असतो. सेकंड, अनसिमेट्रिकल अल्कीन. अनसिमेट्रिकल अल्कीन, अनसिमेट्रिकल अल्कीन कुणाला म्हणायचं, जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड वर जर आपण व्हर्टिकल सेक्शन घेतला तर अनइक्वल पार्ट तयार होतात. फॉर एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH2, हा 1 प्रोपीन, 1 प्रोपीन. हा बघा अनसिमेट्रिकल आहे. इथून जर आपण व्हर्टिकल सेक्शन घेतला, एक कार्बन राईटला आहे, 2 कार्बन लेफ्टला आहे, 2 हायड्रोजन राईटला आहे, 4 हायड्रोजन लेफ्टला आहे. म्हणजे विभागणी कशी झाली, असमांतर, अनसिमेट्रिकल. अशा अल्कीनला म्हणायचं अनसिमेट्रिकल अल्कीन. आता याच्यामध्ये HCl ची एडिशन केली, प्लस मायनस. आता कोणता ग्रुप कुठल्याही कार्बनवर पाठवल्यानंतर प्रोडक्ट हा सेम येत नाही, 2 प्रोडक्ट वेगळे येतात. बघा समजा H इथं पाठवलं आणि Cl इथं पाठवलं, प्रोडक्ट काय मिळतो आपल्याला, CH3 CH2 CH2 Cl, 1 क्लोरोप्रोपेन, 1 क्लोरोप्रोपेन. आणि जर समजा H इथं पाठवला आणि Cl इथं पाठवला, रिव्हर्स केलं, तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो CH3 CH Cl CH3, 2 क्लोरोप्रोपेन, 2 क्लोरोप्रोपेन. म्हणजे इथं दोन्हीच्या दोन्ही प्रोडक्ट कसे आहेत, वेगळे. आता या दोन्ही पैकी प्रोडक्ट मेजर कोणता आणि मायनर कोणता, तर ते कोण ठरवतं, मार्कोनिकॉव्ह रूल. मार्कोनिकॉव्ह किंवा मार्कोनिकोव्ह रूल. आता मार्कोनिकॉव्ह जुन्या सिलेबस मध्ये आपण मार्कोनिकॉव्ह, न्यू सिलेबस मध्ये आपण याला मार्कोनिकोव्ह रूल. आता मार्कोनिकॉव्ह रूल नुसार मेजर आणि मायनर, हेच एक्झाम्पल जर घेतलं आपण CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HCl प्लस मायनस. आता मार्कोनिकोव्ह रूल काय सांगतो, unsymmetrical alkane is treated with unsymmetrical reagent, then negative part of the reagent goes to unsaturated carbon which carries less number of hydrogen atom or
कार्बन which carries more number of hydrogen atom. हा मार्कोनिको रूल आहे. मार्कोनिको रूल काय सांगतो? निगेटिव्ह कार्ब हा अशा डबल बॉन्डेड कार्बनवर पाठवायचा की त्या कार्बनवर हायड्रोजनची संख्या कमी पाहिजे. म्हणून इथं 1 H आहे, इथं 2 H आहे, म्हणून आपण निगेटिव्ह कार्ब इथं पाठवतो. CH3 CH Cl CH3 म्हणजे मार्कोनिको नुसार हा मेजर म्हणजे हा जो आहे तो काय मेजर आणि हा जो आहे तो काय मायनर. कुणानुसार? मार्कोनिको नुसार. आता जो मार्कोनिकोचा जो मेजर असतो तो अँटी मार्कोनिकोचा मायनर असतो आणि जो मार्कोनिकोचा मायनर असतो तो अँटी मार्कोनिकोचा मेजर असतो. म्हणून दुसरा रूल अँटी मार्कोनिको रूल्स, त्यालाच आपण पिरॉक्साइड इफेक्ट म्हणतो, त्यालाच आपण खराश-मायो इफेक्ट म्हणतो. आता अँटी मार्कोनिको नेमका याच्या उलट आहे आणि अँटी मार्कोनिको फक्त कोण दाखवतं? HBr, ओन्ली HBr. हे लक्षात ठेवायचं. अँटी मार्कोनिको कोण दाखवतं? HBr. HCl आणि HI ची ऍडिशन नेहमी कुणानुसार करायची? मार्कोनिकोस. HCl and HI addition always take place by Markovnikov. फक्त HBr ची ऍडिशन कुणानुसार करायची? अँटी मार्कोनिकोव. ते भी कंडिशन आहे. CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr पिरॉक्साइड. पिरॉक्साइडच्या सानिध्यात काय सांगतो बघा अँटी मार्कोनिको रूल. व्हेन unsymmetrical alkene is treated with unsymmetrical reagent then negate in presence of peroxide. When unsymmetrical alkene is treated with unsymmetrical reagent in presence of peroxide then negative part of the reagent goes to unsaturated carbon which carries more number of hydrogen atom or positive part goes to unsaturated carbon which carries less number of hydrogen atom. याला म्हणायचं पिरॉक्साइड इफेक्ट. म्हणजे मार्कोनिकोवच्या नेमकं काय उलट. 1 ब्रोमो प्रोपेन. निगेटिव्ह पार्ट कुठं पाठवायचा? ज्या डबल बॉन्ड कार्बनवर हायड्रोजन जास्त आहे आणि पॉझिटिव्ह पार्ट कुठं पाठवायचा? ज्या डबल बॉन्डेड कार्बनवर हायड्रोजन कमी. म्हणजे बघा जो मार्कोनिकोवचा मेजर आणि जो मार्कोनिकोवचा मायनर आहे तो अँटी मार्कोनिकोवचा मेजर. मार्कोनिकोव नुसार 2-chloropropen 2-chloropropen हा मेजर आहे म्हणजे हा मायनर आहे आणि अँटी मार्कोनिकोव नुसार 1-bromopropen हा मेजर आणि दुसरा काय येणार? मायनर. याला म्हणायचं अँटी मार्कोनिको रूल. आणि ही दुसरी मेथड आहे हायड्रोकार्बन मध्ये फ्रॉम अल्कीन बाय हायड्रोहॅलोजिनेशन. फ्रॉम अल्कीन बाय हायड्रोहॅलोजिनेशन. हायड्रोहॅलोजिनेशन मध्ये सिमेट्रिकल अल्कीन आणि अनसिमेट्रिकल अल्कीन. सिमेट्रिकल अल्कीन मध्ये कुठला ग्रुप कुठेही पाठवा पण अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये आपल्याला ऍडिशन करत असताना कशानुसार करायची हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ही दुसरी मेथड होती आपली फ्रॉम हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन मध्ये हॅलोजिनेशन ऑफ अल्केन आणि फ्रॉम अल्केन बाय हायड्रोहॅलोजिनेशन.
आणि शेवटची मेथड आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड. हॅलोजन एक्सचेंज मेथड. हॅलोजन एक्सचेंज मेथड. हॅलोजन एक्सचेंज मेथड. एका हॅलोजनची जागा दुसरा हॅलोजन घेतो. आता याच्यामध्ये दोन रिएक्शन आहेत. पहिली रिएक्शन आहे फिंकेलस्टेन रिएक्शन. फिंकेलस्टेन रिएक्शन. तर फिंकेलस्टेन रिएक्शन काय सांगते बघा. फेन अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड. फेन अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड is heated with sodium iodide. Is heated with sodium iodide in presence of dry acetone. कुणाच्या सानिध्यात आपल्याला हीट करायचं आहे. ड्राय acetone. In presence of dry acetone it forms alkyl iodide. It forms alkyl iodide Ri आणि NaCl NaBr Ri NaBr. याला म्हणायचं फिंकेलस्टेन रिएक्शन. फेन अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड is heated with sodium iodide in presence of dry acetone it forms alkyl iodide. It's called a Finkelstein reaction. बघा झालं हॅलोजन एक्सचेंज. क्लोरीनच्या जागी कोण गेलाय आयोडीन आणि आयोडीनच्या जागी कोण गेलाय क्लोरीन. ब्रोमीनच्या जागी कोण आला आयोडीन. आयोडीनच्या जागी कोण गेला. Exchange of halogen atom take place. Finkelstein reaction. For example C2H5Cl ethyl chloride plus sodium iodide in presence of dry acetone. सोडियम क्लोराइड त्यातून बाहेर पडतं आणि आपल्याला मिळतं C2H5I. म्हणजे इथाइल क्लोराइडचं रूपांतर कशात होतं इथाइल आयोडाइड. इथाइल क्लोराइडचं रूपांतर कशात होतं इथाइल आयोडाइड मध्ये. या रिएक्शनला म्हणायचं फिंकेलस्टेन रिएक्शन. आणि याच्यामध्ये दुसरी रिएक्शन आहे सॉर्ट रिएक्शन. सॉर्ट रिएक्शन. तर सॉर्ट रिएक्शन मध्ये काय फेन अल्किल क्लोराइड or alkyl bromide is heated with metallic fluoride. Is heated with metallic fluoride. पुन्हा बरोबर हीट करायचं metallic fluoride like silver fluoride. Rf plus AgCl. Rf plus AgBr सिल्वर ब्रोमाइड. याला म्हणायचं सॉर्ट रिएक्शन. फेन अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड इज heated with metallic fluoride like silver fluoride to form alkyl fluoride. To form alkyl fluoride. त्याला म्हणायचं सॉर्ट रिएक्शन. सिल्वर फ्लोराइड घ्या, कोबाल्टचा फ्लोराइड घ्या, मर्क्युरीचा फ्लोराइड घ्या, COF2 असेल किंवा Hg2F2 असेल. एक्झाम्पल CH3 CH2 CH2Cl N प्रोपाइल क्लोराइड प्लस AgF वन फ्लोरोप्रोपेन.
इथं सुद्धा बघा Cl च्या जागी कोण गेला फ्लोरीन आणि फ्लोरीनच्या जागी कोण गेला Cl. Br च्या जागी कोण गेला फ्लोरीन, फ्लोरीनच्या जागी कोण गेला Br. म्हणजे एक हॅलोजन दुसऱ्या हॅलोजनची जागा घेतो. त्याला म्हणायचं हॅलोजन एक्सचेंज मेथड. Finkel state when alkyl chloride or alkyl bromide is heated with sodium iodide in presence of dry acetone it forms alkyl iodide. Short reaction when alkyl chloride or alkyl bromide is heated with metallic chloride like silver chloride to form alkyl chloride. म्हणजे जर आपल्याला अल्किल आयोडाइड तयार करायचं असेल तर फिंकेल स्टेट रिएक्शन वापरायची आणि जर अल्किल फ्लोराइड तयार करायचं असेल तर आपण काय वापरायचं सॉल्ट. या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड राहिलेल्या आता मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अरिल हॅलाइड आपण नेक्स्ट लेक्चर